हेलो दोस्तों, मैं प्रोफेसर तौसीफ शेख। फाइनली बच्चों, डायरेक्ट सेकेंड ईयर इंजीनियरिंग आफ्टर डिप्लोमा आपका रजिस्ट्रेशन ये शुरू हो चुका है। जी हाँ बच्चों, तो यहाँ पर आपको मैं 3 इंपॉर्टेंट बातें बताने जा रहा हूँ। सबसे पहले कि सर ये रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप हमें करना है, इसका वीडियो आप हमें दीजिए। बच्चों, इसका वीडियो अपने ऐप के ऊपर अवेलेबल है, मैं आपको बताऊंगा। YouTube पे हम लोग हर बार डालते हैं वीडियो, बट YouTube उसे निकाल देता है ड्यू टू वायोलेशंस ऑफ सम पर्सनल आइडेंटिटीज ऑफ द स्टूडेंट्स एंड ब्ला 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 ब्ला। तो बच्चों टेंशन मत लीजिए, आगे मैं आपको बताऊंगा। बट सबसे पहले आज की ताजा खबर यही है कि डायरेक्ट सेकेंड ईयर इंजीनियरिंग का रजिस्ट्रेशन ये स्टार्ट हो चुका है। पूरा डिटेल में सुनिए। सीईटी सेल का ये आपका वेबसाइट है, ये थोड़ा डार्क मोड ऑन किया है इसलिए ब्लैक में दिख रहा है। ओके, तो बच्चों सीईटी वेबसाइट, सीईटी सेल आपका ये जो वेबसाइट है इसके अंदर आप जाइए। ये देखिए ceetcell.mahacet.org। उसके बाद बच्चों यहाँ पर देखिए एडमिशन पोर्टल, जैसे आप जाओगे, अगर आपको चाहिए तो मैं स्टार्टिंग से दिखाता हूँ। ये देखिए स्टार्टिंग से हर एक चीज दिखाता हूँ। ये देखो सीईटी सेल का वेबसाइट है ये वाला, इसके ऊपर आप क्लिक कर दीजिए। यहाँ पर क्लिक करने के बाद बच्चों यहाँ पर एडमिशन पोर्टल फॉर एकेडमिक ईयर 26-27 इसके ऊपर क्लिक कर दीजिए। उसके बाद बच्चों यहाँ पर नीचे आइए, ये देखो 2026-27 लिखा होना चाहिए यहाँ पर। ओके, यहाँ पर अगर आप देखोगे बच्चों, ये देखिए अंडर ग्रेजुएट कोर्सेस यहाँ पर आपको दिख रहा है। इसके अंदर डायरेक्ट सेकेंड ईयर इंजीनियरिंग, मैं यहाँ पर थोड़ा सा, ये देखो यहाँ पर लिखा है डायरेक्ट सेकेंड ईयर इंजीनियरिंग, बस इस पे आपको क्लिक करना है। ठीक है, तो यहाँ पर देखिए जैसे ही यहाँ पर देखो न्यू लिखकर आ रहा है न्यू, तो डायरेक्ट सेकेंड ईयर इंजीनियरिंग पे जैसे ही आप क्लिक करोगे तो यहाँ पर आपके सामने बच्चों ये देखिए एडमिशन नोटिस फॉर डायरेक्ट सेकेंड ईयर, जिसको बेसिकली लैटरल एंट्री भी कहा जाता है। तो इसको आप ओपन कीजिए। जैसे ही आप इसको ओपन करोगे, ध्यान से सुनना, यहाँ पर आपको पूरा पीडीएफ बनकर सामने आएगा। ये देखो बच्चों पूरा के पूरा पीडीएफ आपके सामने आ रहा है। मैं आपको दिखा देता हूं। ये देखिए, ये देखिए पूरा के पूरा पीडीएफ यहां पर देखिए बच्चों। यस, ये देखिए दिख रहा है आपको ये पीडीएफ, यहां पर देखिए, ये देखिए। अच्छा, अभी सबसे पहली बात यहां पर मैं आपको बता दूं कि रजिस्ट्रेशन के जो चार्जेस है वो बढ़ाए गए हैं। पिछले साल 1000 रुपए था ओपन, और कास्ट वालों के लिए 800 रुपया हुआ करता था, बट इस बार आपके चार्जेस बढ़ाए गए हैं 300 रुपए से। ऑलमोस्ट 1000 का हुआ है 1300 रुपया। अगर आप सही से देखोगे बच्चों तो ओपन कैटेगरी 1300 और कास्ट वालों के लिए 1000 रुपया कर दिया गया है। महंगाई डायन मार खाए रे, तो अतिरिक्त ताण हा पालकांच्या खिशांवर पडणार आहे। ठीक है, तो बच्चों सबसे पहली बात, अब यहां पर देखिए यही देखना है बस, खलास। इसके नीचे के डेट्स बिल्कुल मत देखना, मैं वापस आपको बता रहा हूं, इसके नीचे के डेट्स बिल्कुल मत देखना। आपके लिए बस काम का है पहला और दूसरा। देखो बच्चों, ऑनलाइन रजिस्ट्रेशन ऑफ एप्लीकेशन एंड अपलोडिंग द रिक्वायर्ड डॉक्यूमेंट्स बाय द कैंडिडेट ऑन वेबसाइट, ये आज से शुरू हुआ है। 7/7/26, हम 7/7 है, 7/7/14 नाही, 7/7/26, आणि कधीपर्यंत आहे 19/7/26। और बच्चों अजीब बात यह है यार इस बार कि यहां पर कोई डॉलर का साइन या स्टार मार्क नहीं दिया है, तो आगे डेट बढ़ेगा कि नहीं अब थोड़ा ये भी डर लग रहा है। बट फिलहाल के लिए 19 तारीख, हे बघा व्यवस्थित ऐका, तुम्हाला सीईटी, तुम्हाला कॅप राऊंड खेळायचे आहेत ना, तुम्हाला सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, कॅप म्हणजे काय, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, जर तुम्हाला त्याच्या थ्रू इंजिनिअरिंग कॉलेजेसला ऍडमिशन घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे। हे जर केलं नाही तर तुमचं रजिस्ट्रेशन किंवा तुम्ही कॅप राऊंड खेळू शकत नाही। मग तुम्हाला डोनेशन भरून 10-20 लाख रुपये देऊन कुठे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायची वेळ येईल। तर व्यवस्थित ऐका, 7 तारखेपासून 19 जुलैपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे। सर हे रजिस्ट्रेशन कसं करतात, व्यवस्थित ऐका, हे रजिस्ट्रेशन कसं करतात त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे। कुठे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित ऐका। मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे, सेम रजिस्ट्रेशन असतं, ह्या वर्षीचं सुद्धा मी बनवेल। पण कुणाकुणाला एक असं उकाळ्या फुटतात, मी पहिला रजिस्ट्रेशन करतो म्हणजे मला सीओईपी भेटेल, असं काही नसतं बाळांनो। रजिस्ट्रेशन करायची घाई अजिबात करू नका।
7 तारखेला चालू झालंय, म्हणजे आज भलेही चालू झालंय, आरामात एक 10, 11, 12 तारखेला करा. घाई गडबड करू नका. पहिलं रजिस्ट्रेशन केलं म्हणजे सीओईपी, व्हीजेटीआय, पीआयसीटी लागेल असं काही नसतं. कॉलेज तुम्हाला तुमच्या मार्कानुसारच लागतं. कळालं? आता 19 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही जे काय नाव गाव फळ फूल टाकले, तुमची नाव, तुमचे पर्सेंटाइल, तुमचे कास्टचे डॉक्युमेंट्स, तुमचे फोटो, सिग्नेचर, बर्थ सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते व्हेरीफाय पण करावे लागतील. मग ते व्हेरीफाय करायचा कालावधी काय आहे बाळांनो? तो आहे 8 तारखेपासून 20 तारखेपर्यंत. ह्या 2 स्टेप्स तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. 19 तारखेच्या अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि 20 तारखेच्या अगोदर ते व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. आता हे व्हेरीफाय करायला 2 ऑप्शन असतात, ऑनलाईन व्हेरिफिकेशन आणि फिजिकल व्हेरिफिकेशन. तर बिनधास्त ऑनलाईन व्हेरिफिकेशन घ्या. पावसा पाण्याचं कुठे धडपडत बसू नका. 2-3 दिवस लेट होतं व्हेरिफिकेशन, पण होऊन जाईल, काय एवढं गडबड नाहीये. कळालं? 100% कळालं का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला असं वाटत असेल की सर माझ्याकडे एखादं डॉक्युमेंट नाहीये, तर मग तुम्ही काय करा, तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन करा. एकदा त्या शिक्षकाला भेटा, तुमच्या मनातले सगळ्या शंका कुशंका त्यांना विचारा आणि मग पुढे चाला. ठीक आहे? हे एवढं कळालं का? 100%. आता तुम्हाला सांगू का बाळांनो, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर मागच्या वर्षीचा आपल्याकडे एक व्हिडिओ आहे. कुठे आहे? मी तुम्हाला दाखवतो. इथे बघा. ह्याच्यानंतर इथे आपण येऊया परत ह्या पेजवर. हे बघा, हे आपलं ऍप्लिकेशन आहे. आपलं ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये जावा, लॉग इन करा. त्याच्यामध्ये हे ऍडव्हान्स लेवल काउन्सिलिंग आहे. 1000हून जास्त विद्यार्थ्यांनी घेतलंय. तुम्हाला घ्यायचे तर तुम्ही घ्या. तुम्हाला लिस्ट वगैरे बनवून भेटते. थोडी ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागते बाबा, पोटा पाण्याचा प्रश्न आहे. ठीक आहे? ज्याला वाटेल त्यांनी घ्या. ज्याला वाटेल मी हुशार आहे, मी स्वतः फॉर्म भरीन, बिंदास भरा, काही प्रॉब्लेम नाही. पण रजिस्ट्रेशन कसं करायचं ते तुम्हाला शिकवतो. कंटेंट मध्ये जायचं, ऍडव्हान्स लेवल काउन्सिलिंग मध्ये. त्याच्या आतमध्ये ना बाळांनो, इथे बघा, इथे कुठे गेलं रे, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग मध्ये जायचं. त्याच्या आतमध्ये गेलात, इथे बघा पार्ट 1 आणि पार्ट 2 लिहिलंय. रजिस्ट्रेशन पार्ट 1, रजिस्ट्रेशन पार्ट 2. हे 2 व्हिडिओ फक्त बघा. हे बघा, हे 2 व्हिडिओ. आणि हे 2 व्हिडिओ ना बाळांनो अनलॉक येतात, काय पैसे बिशे नाही त्याला. हे बघा, दोन्ही व्हिडिओ अनलॉक आहेत. अरे आपण समाजसेवा फुल करतो. पण तुम्हाला लिस्ट हवी असेल, तुम्हाला असं वाटत असेल की सर माझं रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्हीच करा, आम्हाला काही कळत नाही. होतं, भरपूर पालक असे आता गावा साईडचे आहेत. आता माझ्या पण आई वडिलांना काही कळत नव्हतं. आमच्या घरातला मी पहिलाच दिवटा म्हणजे इंजिनियर. तर असं होतं, बऱ्याच पालकांना नसतात कळत. मग तुम्हाला असं वाटत असेल की सर तुम्हीच सगळं करा, आमचा पोरगा तुमच्या ताब्यात देतो, तर रजिस्ट्रेशन वगैरे सगळं आपण करतो. त्याच्यासाठी प्रो लेवल आहे आपल्याकडे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की फक्त लिस्ट द्या, तर लिस्टसाठी ऍडव्हान्स लेवल आहे. ठीक आहे? तर एवढं कळालं का तुम्हाला? हे 2 व्हिडिओ बघायचे, अनलॉक आहेत बाळांनो. ओके, आरामात. आणि मग रजिस्ट्रेशन करायचं. 100% हा लास्ट इयरचा व्हिडिओ आहे, त्यामुळे तिकडे 1000 आणि 800 तुम्हाला दिसेल. बाकी सगळं सेम आहे. ओके, 100%. हा डाऊट क्लिअर झाला तर हे कुठे भेटणार? आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तोशिप ट्युटोरियल, त्याच्या आतमध्ये तुम्हाला भेटून जाईल. आता परत मी माझ्या पॉइंटवर येतो, माझ्या मुद्द्यावर येतो. हे बघा, इथे बघा, कुठे बघा, इथे बघा. आता हे बघा, हे एवढं झालं. आता समजा जर ही डेट उद्याला वाढली नाही, काही विद्यार्थी म्हणतायत की सर 15 तारखेला आमचा रिझल्ट येणार आहे रिचेकिंगचा, तर आम्ही काय करायचं? 15 तारखेला रिझल्ट आला ना तरी तुम्हाला पुढे 4 दिवस दिलेले आहेत, पण मोस्टली ही डेट वाढते. पण आता मला भीती काय वाटते माहितीये, त्यांनी इथे ना स्टार मार्क नाही केला. इथे दरवेळी ते स्टार मार्क करतात. आता ते करायचे विसरलेत गडबडीमध्ये, का पावसाने तो वाहून गेला स्टार मार्क. पण ठीक आहे, सध्या आपण हे पकडून चालू. ठीक आहे? आता पुढे बाळांनो, जर तुम्ही इथे बघितलं ना, हे झाल्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट वगैरे येते. इथे बघा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते तुमची. ही बघा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 22 जुलैला येणार. 22 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. पण माझा असा अंदाज आहे ह्या डेट पुढे जातातच. मी म्हटलो म्हणून पुढे करू नका. 19 तारखेचा चुपचाप करा. ठीक आहे? आणि 23 ते 25 हा ग्रीव्हियन्स पिरियड आहे. हे पुढे बघा, हे जे आहे ना बाळांनो, हे बघा, हे आहे ना, हे मी तुम्हाला आरामात सांगेन. टप्प्याटप्प्याने खावा. आता पहिलं चपाती खावा, नंतर भात खावा. एकत्र सगळं खाल तर लूज मोशन लागतील. कळतंय? आता आपल्या कामाचे पहिले 2 स्टेप आहेत. पुढचे स्टेप आता अभ्यास करून काही कामाचे नाहीत. एकदा ज्या दिवशी रजिस्ट्रेशनची डेट संपेल त्याच्यानंतर मी तुम्हाला शिकवेल की प्रोव्हिजनल काय असतं, ग्रीव्हियन्स पिरियड काय असतो, फायनल मेरिट लिस्ट काय असते, सीट मॅट्रिक्स काय असतं.
ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल, पण कधी, जेव्हा रजिस्ट्रेशनची डेट संपेल तेव्हा. सध्या रजिस्ट्रेशन आहे 19 तारखेपर्यंत, पण ती डेट वाढू शकते असा माझा अंदाज. ओके, बरं. आता पहिल्यात तुम्हाला 3 गोष्टी करायच्या, 3 गोष्टी. पहिली गोष्ट, ह्या चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करा. का करा? कारण का इथे तुम्हाला ऑथेंटिक अपडेट भेटणार आहेत. दुसरी गोष्ट, ह्या व्हिडिओला लाईक करा. का करा? मला मजा येते. तिसरी गोष्ट, आपलं ऍप डाउनलोड करा. त्या ऍपमध्ये ना तुम्हाला हे रजिस्ट्रेशनचे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ दिसतील आणि काउन्सिलिंग वगैरे कुणाला घ्यायची असेल तर घेऊ शकतात. मला वाटतं 1000 का 1200, अनिकेत सर किती झालेत? 1000 1200 झालेत ना? 1200 विद्यार्थीच्या आसपास झालेले आहेत. आता तुम्हाला ऍडव्हान्स घ्यायची, प्रो घ्यायची, जी घ्यायची ती तुम्ही घ्या. त्याच्यानंतर बाळांनो, लास्ट ऑप्शन, तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा. का इंस्टाग्रामला फॉलो करा? कारण का तिकडे ना मी रीलमध्ये सांगतो, रील्स बनवतो आणि शॉर्टकटमध्ये सुद्धा सांगतो. सगळ्या लिंक ह्या आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे, त्याच्यामध्ये आहे. आणि कमेंट करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील कमेंट करा. ओके, तो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर रजिस्ट्रेशन. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग स्टुडंट, निवांत राहा. आणि ज्यांनी आपल्याकडून काउन्सिलिंग घेतलेली आहे त्या सगळ्यांना लिस्ट आम्ही पाठवत आहोत. ओके, लिस्ट यायला थोडा 2-3 दिवस उशीर होईल. घाई गडबड करू नका. 1000-1200 विद्यार्थी आहेत. ओके, फटाफट आपलं काम चालू आहे. क्वालिटी लिस्ट तुम्हाला ही भेटत राहील. आणि तुम्हाला माहिती आहे आपली लिस्ट जी आहे ना बाळांनो, ती लिस्ट, हे बघा अशी लिस्ट आपण बनवतो. मी तुम्हाला दाखवू इच्छितो. हे बघा, ही आपली सॅम्पल लिस्ट आहे. अशी लिस्ट आपण बाळांनो तुम्हाला बनवून देतो. ओके, प्रॉपर अशी लिस्ट प्रॉपर भेटणार. प्रॉपर अशी लिस्ट, कॅटेगरी, रँक, मागच्या वर्षी रँक काय होता, त्या रँकला पर्सेंटेज काय होते, सगळं असं प्रॉपरली भेटतंय. बघा तुम्ही असं बघू शकता. एकदम प्रॉपरली नाद खोळा काम आहे. नाद नाही करायचं, यावंच लागतंय. हॉटेल नाही. ठीक आहे, कंप्लीट द सेंटेन्स. तर ऑल द व्हेरी बेस्ट बच्चो. ठीक आहे, बाय बाय, जय हिंद.